समिधा लवकर ये ग, चहा थंड होतोय. अथर्व ये, चल नानींना नमस्कार कर. अगं बाई ग, कसं शहाणं बाळ, मोठा हो, यशस्वी हो, शहाणा हो. ये आता पंकज मामाला नमस्कार करायचा. अरे ऑल द बेस्ट बबड्या. आणि चला आता मामीला नमस्कार कर. अगं नको राधिका, मला नाही आवडत हे असं पाया वगैरे पडलेलं. अगं समिधा, आज आता नवीन वर्षाची सुरुवात आहे ना, आमची लहानपणची शिकवण. नवीन वर्षाची सुरुवात मोठ्यांच्या आशीर्वादाने करायची. अगदी छान संस्कार आहेत ते. म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात अशी झाली पाहिजे, नाही तर ते कालचे संस्कार. काय उपयोग आहे त्याचा? नव्या पिढीचे संस्कार म्हणे. अथर्व बाळा, आत खेळ तू. बरं, काल नक्की काय झालं? नाही, आम्ही सकाळी आलो तेव्हा काहीतरी चालू होतं सोसायटीमध्ये शनायाबद्दल. तुला माहिती नाही? नाही. मला त्या वॉचमनने सांगितलं, त्या शनायाने म्हणे रात्रभर दारू पिऊन धिंगाणा घातला सोसायटीमध्ये. काय? हो. मग सोसायटीतल्या लोकांनी तक्रार केली, पोलिसांना बोलवलं आणि तिला घेऊन गेले. पोलीस? हो, पण तिचं नशीब बरं म्हणून राधिका मध्यस्थी करायला गेली, नाहीतर नव्या वर्षाची सुरुवात झाली असती कोठडीमध्ये. नाही, मला नाही वाटत की शनायाने मुद्दाम असं काही केलं असेल. आय थिंक तिला जास्त झाली असेल चुकून आणि शी गॉट कॅरीड अवे. चुकून. तसंही सोसायटी मधल्या लोकांबद्दल तिच्या मनात राग आहेच, बाहेर पडला असेल तो. अगं कारण काही असू दे, पण ही काय वागण्या बोलण्याची पद्धत आहे का? मुळात दारू प्यायचीच कशाला? नव्या वर्षाची सुरुवात चांगल्या विचारांनी व्हावी. नानी, तसंही तुमच्या जुन्या पिढीच्या लोकांना नवीन पिढीचे विचार पटणार नाहीच आहेत, हे एव्हाना कळलंय मला. अगं हो, पण नव्या पिढीचे विचार स्वागतार्ह असायला हवेत ना. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फरक असतो, तो लक्षात घ्यायला नको का? एनिवे, हा विषय आणि हा वाद न संपणार आहे. बरं नानी, मी आणि पंकज माझ्या बाबांकडे जातोय. आम्ही आता जेवून वगैरे रात्री उशिराच येऊ. पंकज, तुझं झालंय? निघूया. अगं पण अरे अरे नमस्कार बोलतो. अरे अरे, तुला आवडत नाही ना, कशाला उगाच बाहेर. राधिका ताई, हॅपी न्यू इयर. पंकज, झाले झाले सगळ्यांना नमस्कार करून की अजून काही बाकी आहेत? चल, उशीर होतोय आपल्याला. झालं, आलोच मी. पाहिलंस कसा नंदी बैलासारखा वागतो. बायको काय बोलली की बुगू 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 बुगू. राहू दे हो नानीजी. बर, मी नमस्कार करते तुम्हाला. यशस्वी हो. नानीजी, नानाजींना फोन करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया. हो, देऊया ना. चल. काय रे, विचार काय करून राहिला? ये ना, ये. नानीजी, दादा आलाय. अरे अचानक? बसा बसा. काय झालं दादा? बाले, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो का रेवती? नाही नानी, थांबा तुम्ही. मला काऊन रे, काय झालं दादा? असा काऊन दिसतोयस तू? वहिनी काही बोलली का? नाही बाले, बाले मला तुझी खूप काळजी वाटते ग. काळजी? कसली काळजी? शिरीष, जरा स्पष्ट सांगा ना. मी बालीला सावध करायला आलोय नानी. कशाबद्दल? आज मी इस्टेट एजंटच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. तिथे मी त्या पोरीला पाहिलं. दादा, कोण पोरगी? तीच जी तुझ्या संसारात विष कालवतीये ती. कोण? शनाया? आणि ती काय करत होती इस्टेट एजंटच्या ऑफिस मध्ये? अगो बाई, ती नवीन घर घेते की काय?
जा बाई जा, एकदा टळ इथून. नाही नाही नानीजी, ती नवं घर घेत नाहीये. मग? ती आपल्या बालीचं घर विकायला निघालीये. काय? ती शन्या गुरुनाथ आणि राधिकाचं घर विकायला निघाली आहे? कोणाला विचारून करते हा उद्योग? अहो, मी आज त्या इस्टेट एजंट ऑफिस मध्ये गेलो होतो. अच्छा, कौन से फ्लोर पे रहते हो तुम? 4th फ्लोअरला 404 आहे फ्लॅट नंबर. अच्छा, तो आप ओनर है? नाही नाही, मी नाही. ओनरचं नाव गुरुनाथ सुभेदार. तू यासाठी मला बोलून घेतलंस? ऑफकोर्स. अगं बच्चा, पण तुला असं वाटलंच कसं की हे घर मी विकेन म्हणून? असं कोणी सांगितलं तुला? सांगायची काय गरज आहे, मीच ठरवलं. असं कसं? आपला असा काही प्लॅन नव्हता. ओके, आणि मुळात हे घर मी स्वतःच्या कष्टानं बांधलंय. हे सगळं उभं केलंय, ते सगळं माझ्या मेहनतीनं उभं केलंय. हे विकण्याचा विचार सुद्धा माझ्या मनात नाही येऊ शकत. गॅरी, तुला कसं कळत नाही यार? आपल्याकडे ऑप्शन नाहीये दुसरा. आपण इकडेच राहिलो ना तर आपल्याला हे लोक त्रास देत राहतील यार. अगं मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, त्यांना इग्नोर करणं हा ऑप्शन आहे की? अरे इग्नोर केलं तरी त्यांचा त्रास देणं बंद होणार आहे का? नाही ना. आणि आय एम शुअर आपण इकडे राहिलो ना तर ते सगळे लोक आपल्याला हैराण करत राहणार आहे. प्लस ती राधिका बसलीच आहे डोक्यावर आपल्या दोघांच्या. अगं त्या राधिकाचा काय संबंध? तिला स्वतःची अक्कल पण नाही. तिलाही अक्कल नाही आणि अख्ख्या सोसायटीला अक्कल नाहीये. त्यांना सगळ्यांना राधिका बरोबर वाटते आणि आपण चुकीचे. तर त्यांचं मत हळूहळू बदलू ना आपण. घर काय विकायचं डायरेक्ट? तुला खरंच वाटतंय त्यांचं मत बदलेल? आणि त्यांचं मत बदलेपर्यंत काय आपण त्रास सहन करायचा का? गॅरी, तुला कसं कळत नाही यार? ते सगळे ना ते राधिका सारखे टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटीचे. त्यांचं मत वगैरे काहीच कधीच बदलणार नाहीये. आणि प्लीज मला ना आता ही हॅरेसमेंट सहन करायची नाहीये अजिबात. सो प्लीज आता हे घर आपण विकायचं म्हणजे विकायचं. प्लीज असं नको करूया आपण. प्लीज ऐक ना. ओके गॅरी, ओके मला एक सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? अरे असं काय विचारतेस तू? ऑफकोर्स आय लव्ह यू. मग ठरलं. प्लीज ऐक माझं. आज ब्रोकर येतोय, मी त्याला घर दाखवते. ब्रोकर? शनाया, नको ना आपण असं करूयात. तू मला एक गोष्ट सांग, या घरामध्ये काय कमी आहे मला सांग बरं तू. हा, इतकं मेहनतीने बांधलेलं, इतक्या चांगल्या लोकॅलिटीमध्ये, एवढा प्रशस्त फ्लॅट आहे, अजून काय हवंय आपल्याला? काय कमी आहे सांग? अरे तुला काहीच कसं कळत नाही यार? या घरात त्या बिंडोक राधिकाच्या आठवणी येत रे सगळ्या, आणि त्या मी नाही पुसू शकत. आणि दिस इज द मेन रिझन की मला हे घर सोडायचंय. प्लीज गॅरी, प्लीज प्लीज ऐक ना माझं. आपण जाऊया इथून कुठेतरी प्लीज. शनाया ऐक ना, आपण तुला नाहीच पटणार आहे का काही? सोड, जाऊ तर मी निघून जाते इकडनं. नाही नाही प्लीज, असं काय करतेस? आपण नाही, थोडा विचार कर ना. किती सॉर्टेड होईल बघ ना सगळं आपण इथून गेलं तर. प्लीज चल ना प्लीज. शनाया हे बघ ऐक, आज ब्रोकर येतोय, त्याला येऊ दे, त्याला घर बघू दे, त्याचं पुढचं पुढे बघू ना, जे काय होत असेल त्याचं ते. प्लीज प्लीज डन डन. आता नाही म्हणू नकोस प्लीज. प्लीज डन डन डन. शनाया ऐक ना. नाही यार, त्या शनायाची एवढी मजल जाईल असं काही वाटलं नव्हतं. तरी बरं शिरीष, तुम्ही त्या एजंटच्या ऑफिसमध्ये होतात म्हणून निदान ही गोष्ट कळली तरी आपल्याला. हो ना, ते एजंट माझ्या ओळखीचा होता. मी माझ्या कामासाठी तिकडे गेलो होतो म्हणून मला कळलं. राधिका, अगं बघ, तिने केवढा मोठा डाव रचलाय. तुझं घर विकून स्वतःच्या नावावर घर घ्यायला लावणार ती गुरुला. अगं, हे तुझं नसलेलं घर तू विकूनच राहिली. कोणी अधिकार दिला का तुला? नाही, तुझा खोटा चेहरा यांच्या पुढे आणला ना तर नावाची राधिका नाही. जा जा, वाट बघ तू. वाट बघणार नाही, वाट लावेन. आणि ती तुझी. या घरची गृहलक्ष्मी सांगून राहिली. माझ्या घराकडे जर वाकड्या नजरेनं पाहशील ना तर माझ्यासारखी वाईट बाई नाही. लक्षात ठेव.